तर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि संगीता तिवारी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची त्या भेट घेतात। वाटेल किंवा विश्वास वाटेल तेव्हाच त्या महिला बाहेर पडणार आहे। आणि मी राजकारणासाठी किंवा याच्यामध्ये सांगण्यासाठी एखाद्या महिलेला इन्सेस करायला, फोर्स करायला कायद्याने ते योग्य नाही। आता राज्य महिला आयोगाकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तोही डेटा SIT ला घेणं क्रमप्राप्त आहे। आणि किती पाठवले हे जेवढे व्हिडिओ दिसत आहेत ना तुम्हाला, जेवढे व्हिडिओ आक्षेपार्थ असतील त्या सगळ्या महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। असं म्हणताय की सामाजिक सगळं स्थैर्य बिघडतं या सगळ्या व्हिडिओ आल्यामुळे, तर SITच्या कस्टडीमध्ये असलेले हे व्हिडिओ बाहेर कसे येतात याचा काही शोध? तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, पोलिसांकडे फार उशिरा आलेले व्हिडिओ, फार उशिरा आलेत। आधीच तो जो कोणी खरा त्याला ब्लॅकमेल करणारा माणूस आहे ऑलरेडी सोशल मीडियावर इतर महाराष्ट्रामध्ये एक पेनड्राईव्ह नाही अनेक पेनड्राईव्ह सगळीकडे पोहोचलेले आहेत। जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा, गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून, परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी CM कडे पाठवलं, मी हॅव केलं, मी त्याव केलं, जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या। ती FIR का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे। म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने। त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं। आपण म्हणतोय तोडपाणी झाली, नेमकं काय झालं? म्हणजे तृप्ती देसाई नेमकं काय थोडंसं हे जे प्रकरणात ज्या सामील आहेत रुपाली चाकणकर, त्यांनी ही तोडपाणी केली की खरातावर गुन्हा दाखल होऊ नये, ते प्रकरण उघडीस येऊ नये, ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले त्यांच्यासोबत आर्थिक उलाढालाची तोडपाणी करण्यात आली। साधा सिंपल विषय, आणि तो किती कोट्यांमध्ये आहे ते SITनी त्याचा तपास करून आपल्या समोर ठेवावं। तुम्ही आता पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय, त्यामध्ये दीपक केसरकर यांना देखील आरोपी करावा अशी मागणी करण्यात आली। मी मगाशी मराठीत सांगून झाले, अभी हम यहाँ के पुलिस कमिश्नर साहब श्री संदीप कर्णिक जी से मिलने गए थे, उनसे हमने बात की, उनसे हमने अभी यह जो पूरी जो इंक्वायरी है उसकी किस दिशा में इंक्वायरी चल रही है इसके बारे में जानकारी लेने की कोशिश की, लेकिन उन्होंने कहा कि हमने सिर्फ FIR दर्ज करा दी थी, लेकिन उसके बाद यह जो सारी इंक्वायरी है वह SIT कमेटी को फॉरवर्ड की गई है, तो इसके बारे में हम अभी कुछ भी नहीं बोल सकते। बेटर वे कि आप SIT से इन सारे संदर्भ में आप पूछताछ कर सकेंगी, तो हम SIT को पूछ रहे हैं। रही बात आपकी दीपक केसरकर की, तो हम क्या बोल रहे हैं कि किसी का भी सिर्फ फोटो होने की वजह से हम बात नहीं कर रहे हैं। कुछ जब पुख्ता हाथ में लगता है हम तभी बात कर रहे हैं, लेकिन इस सारे संदर्भ में मैं पार्टी ऑफिस से जो प्रेस कॉन्फ्रेंस करने जा रही हूँ उसमें मैं और ज्यादा डिटेल से बात करूंगी और विद पेपर बात करूंगी, तब शायद मुझे लगता है कि आपके भी सारे सवालों के मैं जवाब दे पाऊंगी। फिलहाल मुझे SIT से हमें लगता है कि SIT से हम पहले बात करें और फिर आपसे बात करें। थैंक यू सो मच। सुषमा अंधारे यांची ही थेट प्रतिक्रिया आपण नाशिकमधून पाहत होतो। आता SITला भेटण्यासाठी म्हणजेच तेजस्विनी सातपुते ज्या SITच्या प्रमुख आहेत त्यांच्या अंतर्गत हा सगळा तपास सुरू आहे, त्यांना जाऊन भेटणार आहेत आणि एकंदरीतच दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांची चौकशी करावी, अशा प्रकारचं पत्र आत्ताच त्यांनी संदीप कर्णिक यांना दिलेलं आहे। आणि संदीप कर्णिक यांनी सांगितले सगळं प्रकरण SIT हँडल करते, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या संदर्भात आणखी माहिती घ्यावी।